नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण मेन्सुरेशनचा या ठिकाणी 7.4 हा प्रॅक्टिस सेट आपण बघत आहोत। आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये एक एक प्रॉब्लेम बघायचा आहे, त्याचं सोल्युशन या ठिकाणी बघायचं आहे आणि आपल्याला एक एक प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊन तो लर्न या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित अंडरस्टँड करून त्याची प्रॅक्टिस देखील आपल्याला करायची आहे। लेट स्टार्ट विद्यार्थी मित्रांनो, मेन्सुरेशन चॅप्टर याच्यामधला आपण 7.4 ही प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी बघत आहोत। काय येतं बेटा त्याच्यामध्ये 7.4 या प्रॅक्टिस सेटमध्ये? पहिला प्रश्न, इन फिगर 7.43 ए इज द सेंटर ऑफ द सर्कल। या फिगर मध्ये बेटा, या फिगर मध्ये ए इज द सेंटर ऑफ द सर्कल त्यांनी सांगितले। ए इज द सेंटर ऑफ द सर्कल, अँगल एबीसी इज इक्वल टू 45 डिग्री। अँगल एबीसी हा जो अँगल बी आहे हा 45 डिग्री आहे म्हणून सांगितलंय। अँगल बी इज इक्वल टू 45 डिग्री अँड एसी इज इक्वल टू 7√2 सेंटीमीटर। हा एसी जो आहे हा 7√2 सेंटीमीटर आहे, हा 7√2 सेंटीमीटर आहे। ठीक आहे, हा एसी जो आहे हा एसी हा 7√2 सेंटीमीटर आहे। आपल्याला काय फाइंड वर लक्ष द्या। फाइंड साठी काय म्हणले आपल्याला? फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट BXC। फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट BXC। आपल्याला हा BXC हा एरिया ऑफ सेगमेंट आपल्याला काढायचा आहे। फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट BXC। बघा सोल्युशन या ठिकाणी आपण घेऊयात। सोल्युशन मध्ये आपल्याला म्हणायचंय इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू AC, रेडा ऑफ द सेम सर्कल। हा जो आहे बेटा हा A हा सेंटर ऑफ सर्कल आहे, हा सेंटर ऑफ सर्कल आहे। त्यामुळे या सेंटर ऑफ सर्कल पासून या बाउंड्री पर्यंत, या सेंटर ऑफ सर्कल पासून या बाउंड्री पर्यंत हा AB आणि AC हा रेडियस असतो। याला आपण रेडा ऑफ द सेम सर्कल म्हणून या ठिकाणी म्हणलं, इक्वल दाखवलं। देअरफॉर म्हणा ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलस ट्रायंगल। ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणूयात या ठिकाणी? ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलस ट्रायंगल, आयसो ट्रायंगल। ठीक आहे, त्यानंतर म्हणा अँगल ABC आणि अँगल ACB 45 डिग्री आहे। आयसोसेलस ट्रायंगल असल्यामुळे ही साइड आणि ही साइड, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल म्हणजे अँगल ABC आणि अँगल ACB हे या ठिकाणी दोन्ही आपण अँगल B आणि अँगल C 45 डिग्री दाखवले। आता आपल्याला या ट्रायंगल मध्ये तिघांची मेजर दाखवायची आहे। म्हणजे किती असते ट्रायंगलची मेजर? 180 डिग्री। अँगल BAC, अँगल BAC, अँगल ABC, अँगल या ठिकाणी ACB। म्हणजे हा किती आहे या ठिकाणी? BAC, ABC आणि ACB हा तिघांचा प्लस 180 डिग्री येतो। आपल्याला BAC माहिती नाही, हा माहिती नाही, जशास तसा लिहिला। हे दोन माहिती आहेत आपल्याला, 45 हा 45 जे आपण या ठिकाणी म्हणलं। आणि त्याच्यानंतर हा 180 मधून हा किती येतो? BAC हा 180 मधून बेटा, हा 180 मधून 90 या ठिकाणी हा 90 सम येते याची। हा 180 मधून 90 काढा, थीटा किती येतो मग? अँगल BAC चा 90 डिग्री येतो। आणि या ठिकाणी 90 आल्यानंतर तुम्ही सांगू शकता AC म्हणजेच या ठिकाणी R किती आहे? हा रेडियस आहे AC, R आहे 7√2 सेंटीमीटर जे त्यांनी दिले। अजून एकदा या ठिकाणी फाइंड कडे लक्ष द्या। आपल्याला फाइंड त्यांनी सांगितलं होतं सेगमेंट BXC काढायला, बरोबर आहे। एरिया ऑफ सेगमेंट BXC हा जो या ठिकाणी इथला पोर्शन आहे, हा इथला जो पोर्शन आहे, हा इथला BXC चा एरिया आपल्याला काढायचा आहे। एरिया ऑफ सेगमेंट BXC आपण कसं काढूयात? एरिया ऑफ सेगमेंट BXC, एरिया ऑफ सेक्टर BXC हा एरिया ऑफ सेक्टर BXC हा जो टोटल एरिया आहे BXC चा, बरोबर आहे। हा BXC चा जो सेक्टरचा एरिया, सेक्टर म्हणजे हा पूर्ण, मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ABC मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ABC, हा ABC मायनस हा पूर्ण सेक्टर या ठिकाणी करावा लागेल। बघा सेक्टरचा कळाला का तुम्हाला? हा सेक्टर BXC चा, हा BXC चा सेक्टर म्हणजेच हा BXC, लक्षात आलं? हा एवढा सेक्टर या ठिकाणी। आणि त्याच्यानंतर त्याच्यामधनं एरिया ऑफ ट्रायंगल या ठिकाणी ABC
हा एबीसी आपल्याला काढावा मायनस करावा लागेल. म्हणजे या पूर्ण सेक्टरमधून एबीसी आपण बाजूला केला. लक्षात घ्या, ह्या पूर्ण सेक्टरमधून ह्या पूर्ण सेक्टरमधून आपण एवढा ट्रायंगल बाजूला केला, बरोबर आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. तर हा सेगमेंट BXCचा जो एरिया आहे तो या ठिकाणी निघतो. आणि मग आपण या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर BXCचा फॉर्म्युला सर्वांना माहिती, सेक्टरसाठी θ/360 पाय r स्क्वेअर, मायनसला मायनस द्या. एरिया ऑफ ABC काय येतो बेटा, एरिया ऑफ ABC, हा एरिया ऑफ ABC याला आपण म्हणूयात 1/2 r स्क्वेअर साइन थिटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1/2 r स्क्वेअर साइन थिटा ह्या ABC साठी. इथं काय लिहिलं आपण, थिटाच्या जागी 90 लिहिलं, हा 360 इथे लिहिला, हा पायला काय लिहिला बेटा 3.14, बरोबर आहे 3.14. हा r स्क्वेअरला आपण 7√2चा स्क्वेअर लिहिला, मायनसला मायनस, 1/2 ला 1/2. हा या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा 1/2, हा r म्हणजे 7√2चा स्क्वेअर, हा साइन थिटा. हा 1 इथे किती येतो, हा 0 कट, हा 0 कट, 9 चौक 36, 1/4, हा 3.4, हा 7चा स्क्वेअर येतो 49, हा रूट आणि स्क्वेअर निघून जातो, हा इथला 2 जशाच तसा, मायनसला मायनस 1/2, हा 7चा स्क्वेअर 49, हा रूट आणि हा स्क्वेअर बाजूला येतो, हा 2 जशाच तसा. साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते, जे आपण आपल्या ट्रिग्नोमेट्रीच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. थिटा किती ठेवलेला आहे, हा थिटा 90 ठेवलेला आहे आणि साइन 90 ची व्हॅल्यूज 1 आहे, हे लक्षात घ्या. इथपर्यंत आल्यानंतर ह्याला आपण ज्यावेळेस सोडून घेतलं, ह्याला सोडून घेतलं म्हणजे हा 2 1 जा 2, हा 2 2 जा 4, ठीक आहे. आणि याला आपण सोडून घेतल्यानंतर हे पण मल्टिप्लिकेशन करून घेतलं, हा 2 2 कट होतो. आणि त्याच्यानंतर हा मायनस केला की 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर हा आपल्याला एरिया ऑफ सेगमेंट BXC म्हणजे हा जो इथला BXC आहे याचा एरिया मिळतो. सिंपली आपण BXC, हा जो BXC आहे, BXC म्हणजे याला आपण सेक्टर कसं वाचतो, A' BXC, हा या ठिकाणी आपण वजा केला याच्यामधून हा एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा, ट्रायंगल ABC म्हणजे हा इथला आपल्याला या ठिकाणी मिळतो. लक्षात आलं, व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्न थोडासा, पहिलाच प्रश्न कन्फ्युजिंग वाटतो पण कन्फ्युजिंग नाहीये. आपली ही शेवटची प्रॅक्टिस सेट आहे. हा नंतर प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर आपला प्रॉब्लेम सेटच उरतो फक्त, ठीक आहे. जवळपास हा सगळा भाग आपल्या प्रॅक्टिस सेटचा संपून या प्रॅक्टिस सेटमध्ये जाईल. व्यवस्थित लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय. याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे हा 45 आहे, हा 45 आहे, हे लक्षात घ्या. आयसोसेलस ट्रायंगलमुळे आणि रेडाय ऑफ सेम सर्कलमुळे. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला हा एक फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 r स्क्वेअर साइन थिटा हे लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या की मग हा तुम्हाला प्रश्न इझी जातो. सेकंड क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. काय म्हणतं सेकंड क्वेश्चन, इन फिगर 7.44 या फिगर मध्ये O is the center, O is the center of circle, O is the center of circle. Measure of arc PQR is equal to 60 degree. Measure of arc PQR, हा जो आर्क आहे बेटा PQR, हा जो आर्क आहे PQR, हा मेजर ऑफ आर्क PQR हा किती आहे, हा 60 डिग्री दिलाय त्यांनी. OP इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हा OP हा सेंटर आहे, हा बाउंड्री आहे म्हणजे हा रेडियस आहे, हा 10 सेंटीमीटर आहे. ऑब्विसली OR सुद्धा 10 सेंटीमीटर असणार. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन, हा जो एरिया आहे इथला शेडेड रिजनचा, बरोबर आहे, हा जो एरिया आहे शेडेड रिजनचा हा आपल्याला काढायचा आहे. कसं काढूयात आपण, लक्षात घ्या. थिटा इज इक्वल टू आपण म्हणलं 60 डिग्री जे इथं दिलेला आहे आणि R इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हा थिटा इथं आपण घेतला 60 डिग्री आणि हा R घेतला 10 सेंटीमीटर जो तुम्हाला तिथे रेडियस होतो. एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज इक्वल टू एरिया ऑफ, हा सेक्टर आहे बेटा, हा बरोबर आहे, एरिया ऑफ सेक्टर PQR, हा PQR चा हा जो सेक्टर आहे एवढा पूर्ण हा PQR, बरोबर आहे, हा सेक्टर PQR मायनस सेक्टर PQR, बरोबर आहे, एरिया ऑफ सेक्टर PQR
एरिया ऑफ सेक्टर PQR मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OPR, बरोबर आहे. हा तुम्हाला मधला एरिया काढायचा आहे. मागे जसा प्रश्न होता ना सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. हा जो आहे हा या ठिकाणी तुम्हाला हा मधला एरिया काढायचा आहे, शेडेड पोर्शन हा रंगवलेला तुम्हाला हा पूर्ण घ्यावा लागेल. हा म्हणजे सेक्टर कशाला म्हणतो आपण, हा मधल्या केकच्या भागाला वरती उचला, हा केक असा इथून बाहेर निघतो तर त्याला आपण PQR असं वाचतो. ठीक आहे, म्हणून हा सेक्टर एरिया ऑफ सेक्टर याला आपण असं पण वाचतो OPQR, O-PQR मायनस OPR. हा ट्रायंगल करा, एरिया ऑफ ट्रायंगल OPR. आता याच्यासाठी फॉर्म्युला थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर आणि या ट्रायंगलसाठी फॉर्म्युला हा OPR या ट्रायंगलसाठी 1/2 r स्क्वेअर साइन थीटा. मगाशी जे सांगितलं होतं याच्या अगोदरचा प्रॉब्लेम सेम तोच आहे, फक्त फिगर अशी उलटी हे इकडं वरती केली आहे, ती फिगर अशी खाली होती, बरोबर आहे. सेम थीटा 60 ठेवा, हा इकडं r ठेवा 10 स्क्वेअर, हा मायनसला मायनस, या ठिकाणी 1/2 r स्क्वेअर 10 स्क्वेअर आणि साइन 60 ठेवलं. या ठिकाणी काय येणार मग, हा इथे 0 0 कट 1/6 येणार, हा 6 6 36, हा 1/6, हा 3.4, हा 10 चा स्क्वेअर 100, हा 1/2, हा 100 आणि हा साइन 60 किती येणार बेटा, √3/2. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2. तुम्हाला या ह्याच्यामध्ये थीटा माहिती असणं गरजेचं आहे आणि थीटाच्या साइनच्या व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे, कारण ट्रायंगलचा फॉर्म्युलाच आपला आपण असा पुट करतोय 1/2 r स्क्वेअर साइन थीटा. आणि मग इथपर्यंत आलो आपण. हा या ठिकाणी कसा होतो बेटा, हा या ठिकाणी हा 3.14 × 100 आहे, हा 100 असल्यामुळं पॉईंट इकडे 2 ने सरकवा डायरेक्टली, सगळंच निघून जातं, 314 होतं अपॉन 6 होतं, पॉईंट इकडे 2, हा 2 0 इथं वरतीच आहे ना त्याच्यामुळे हा पॉईंट इकडे सरकवायचा. हा या ठिकाणी डिवायडेड बाय 6 होतो, हा मायनसला मायनस, हा येतो 2 × 2 4 आणि 100 × हा √3 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिली आहे त्याने. √3 ची व्हॅल्यू किती आहे 1.73. √3 ची व्हॅल्यू इथं ठेवली आपण ह्याला आणि हे न्यूमरेटर ठेवलं, हे डिनॉमिनेटर 2 × 4, हे 314 मायनस 6 मायनस 1 पॉईंट, हा इथं 100 आहे बेटा, हा 100 आहे, हा 0 0 या ठिकाणी हा पॉईंट इकडे घेऊन जातो त्यामुळे 173 येतं हे फक्त, बरोबर आहे. 100 गुणिले 1.73 बघा तुम्ही गुणाकार करून बघा किंवा हा 0 इथं जेवढे दिसतात तेवढा पॉईंट इकडे सरकवा. हा इथे काय येतो मग याचा हे केल्यानंतर हा 314 गुणिले 4 करा आणि 6 गुणिले 173 करा आणि साइन चोक 24 करा आणि त्याला भाग घालून घ्या. 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला आन्सर एरिया मधलं काढायचंय, एरिया काढायचा आहे त्याच्यामुळे आपलं स्क्वेअर मध्ये आन्सर काढतोय. सिम्पली हा फॉर्म्युला आहे, हा सेक्टर असतो, मी परत एकदा सांगतोय, हा OPQR हा पूर्ण असा केकचा सेक्टर झाला भाग आणि त्यातनं फक्त हा एवढा मायनस करायचा आहे ट्रायंगल, हा शेडेड पोर्शन ऑटोमॅटिकली येतो. ट्रायंगल साठी हा फॉर्म्युला आहे आणि हा सेक्टर साठी आहे. हे सिम्पली आपल्याला सोल्युशन 3 लाईनचं सोल्युशन आपल्याला आहे. ठीक आहे, तरी मुलांना हे कधी कधी अवघड जातं, अवघड नाहीये, थोडंसं फोकस द्या, व्यवस्थित घ्या. मी तुम्हाला आज शेवटची प्रॅक्टिस आहे तरी पण सांगतोय, बघा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला परत परत पाहिजे, परत परत प्रॅक्टिस करायचे, नंबर ऑफ रिव्हिजन्स करायच्यात, कारण नंबर ऑफ रिव्हिजन हेच म्हणजे सक्सेसची हीच की आहे. पहा, जे मुलं खूप पुढे चालून यशस्वी होतात किंवा जे त्यांचा स्कोर खूप चांगला असतो ते काही वेगळे नसतात, ते एखादी गोष्ट किंवा एखादा अभ्यास हा सातत्यानं करतात, कंटाळत नाहीत किंवा असं होत नाही की त्यांना योगेश सरांचा आवाज बोर वाटतोय. सर सांगतायत ना, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना, तर मग त्या गोष्टी करायच्या. आपण जेवढं जास्त करू तेवढं जास्त त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिट होणार आहे. लक्षात आलं? हा सेकंड प्रॉब्लेम लक्षात आला सर्वांना? गुड, व्हेरी गुड. पहिला आणि दुसरा हा सेम आहे, ह्याच्यामध्ये मला वाटतं काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत आलात बेटा सर्वजण? चलो, आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे, बरोबर आहे.
नेक्स्ट कोणता आहे, तिसरा प्रॉब्लेम आहे बघा. जवळपास हा जो प्रॅक्टिस सेट आहे सेम प्रॉब्लेम आहेत. शेडेड पोर्शन थोडक्यात काढल्यासारखा काढायचा आहे आपल्याला, किंवा PQR सेगमेंटचा भाग आपल्याला काढायचा आहे. सेम आहेत. काय करायचे ते बघा. याला एकतर शेडेड पोर्शन म्हणले किंवा एरिया ऑफ सेगमेंट PQR म्हणले. हा जो इथला भाग आहे बेटा, ह्याला शेडेड पोर्शन तरी म्हणलेला आहे, याला शेडेड पोर्शन तरी म्हणतात, किंवा एरिया ऑफ सेगमेंट PQR तरी म्हणतात. हे दोन ह्याला लँग्वेज आहेत. एरिया ऑफ सेगमेंट PQR किंवा शेडेड पोर्शन काढा असं तुम्हाला म्हणतील. मागचे दोन प्रॉब्लेम जसे आहेत सेम त्याच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, काही सुद्धा डिफिकल्टी नाही. इन फिगर 7.45 इफ सेंट किती आहे म्हणलंय, A इज द सेंटर, इफ A इज द सेंटर आणि या ठिकाणी अँगल A हा 30 डिग्री आहे, म्हणजे थिटा 30 डिग्री आहे, आणि AP हा सेंटर पासून बाउंड्री पर्यंत या ठिकाणी रेडियस आहे 7.5. चला या ठिकाणी थिटा ठेवा 30 डिग्री, R ठेवा 7.5. आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ सेगमेंट, म्हणजे हा रिजन शेडेड पोर्शन. एरिया ऑफ सेगमेंट PQR, टोटल सेक्टर काढा A-PQR मायनस हा ट्रायंगल APR. कसं करणार या ठिकाणी, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ सेक्टर A-PQR हा A-PQR म्हणजे हा पूर्ण हा असा केकचा भाग मायनस हा या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल, हा ट्रायंगल फक्त APR काढा म्हणजे हा रिमेनिंग राहतो. त्याचा फॉर्म्युला दोघांचा माहिती तुम्हाला. सेक्टरसाठी थिटा अपॉन 360 पाय R स्क्वेअर मायनस 1/2 R स्क्वेअर साइन थिटा. थिटा 30 ठेवला, हा 360, हा 3.4 पायची व्हॅल्यू. R किती आहे 7.5 चा स्क्वेअर, मायनसला मायनस 1/2, हा जशाच तसा ठेवा, साइन 30 ठेवा. या ठिकाणी काय येतं बेटा, हा 0 कट, हा 0 कट, हा 3 1 जा 3, हा 3 12 जा 36, हा 3.14, हा 7.5 चा स्क्वेअर येतो 56.25 मायनस 1/2, हा 7.5 चा स्क्वेअर 56.25 आणि साइन 30 ची व्हॅल्यू आहे 1/2. इथपर्यंत आलो आपण. आता याला काय करायचंय, हा या ठिकाणी कसं करा तुम्हाला सगळ्यांना सांगतो. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी हा 3.14 इंटू हा 5.26 होतो, बरोबर आहे, हा 5.26 होतो, अपॉन या ठिकाणी काय होतं बेटा, अपॉन या ठिकाणी 12 होतं, हा 12 जशाच तसा राहतो बघा इथे, बरोबर आहे. हा या ठिकाणी एक लक्षात घ्या फक्त याच्यामध्ये हा 3.14 इंटू 5.26 हा या ठिकाणी इथं येतो, हा 12 इथं येतो बेटा, हा 12 बरोबर आहे, हा 12 इथं येतो, आणि हा मायनसला मायनस, आणि नंतर हा जो आहे 56.25 इथे, आणि हा 2 इंटू 2 हा 4 इथं येतो. आता याला आपण सोडून घेतलं, LCM काढण्यापेक्षा याला सोडून घेतलं आपण, आणि सोडून घेतल्यानंतर हा थोडासा आपल्याला या ठिकाणी मी पॉईंटचे जसे तुम्हाला भागाकार गुणाकार सांगितलेत बेसिकमध्ये त्या पद्धतीने सोडून घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, भाग जात असेल तर करून घ्या, आणि मग याचा आन्सर येतं 0.65625 सेंटीमीटर स्क्वेअर. फक्त इथं करणं स्टेप अवघड आहे आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं. फक्त या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात आणि ही स्टेप या ठिकाणी अवघड म्हणण्यापेक्षा सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही करू शकता. आणि मग याच्यामधला आपल्याला हा PQR शेडेड पोर्शन एरिया येतो, एरिया ऑफ सेगमेंट या ठिकाणी काय, हा PQR, एरिया ऑफ सेगमेंट PQR आपला हा स्क्वेअर मध्ये येतो, एरिया हा स्क्वेअर मध्ये काढायचा. ठीक आहे, बघून घ्या एकदा व्यवस्थित. हा झाला असेल तर पुढचा घेऊयात आपण. पुढचा काय म्हणतो बघा, या ठिकाणी इन द फिगर 7.46 या फिगर मध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा O जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा सेंटर ऑफ द सर्कल आहे, त्याच्यामुळं हा या ठिकाणी हा भाग दिसतोय, या ठिकाणी हा भाग दिसतोय बघा, सेम या ठिकाणी आहे, हा भाग आहे. याच्यामध्ये त्यांनी काय दिले, अँगल OPQ दिले, POQ दिले, हा अँगल दिला या ठिकाणी 90 डिग्री. ओके, हा अँगल POQ म्हणजे इथं दिलाय हा 90 डिग्री दिला, आणि एरिया ऑफ शेडेड रिजन इज हे दिलंय सेंटीमीटर 114 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे इतक्या वेळ आपल्याला हा काढायला सांगत होते, बरोबर आहे, शेडेड. पण आता त्यांनी काय केलंय, हा अँगल दिलाय आणि हा शेडेड पोर्शनचा टोटल एरिया दिलाय बघा इथं आहे, आणि आपल्याला काय म्हणले, रेडियस काढा. मग आपल्या सर्वांना माहिती तो फॉर्म्युला आपण यूज करू जे आपण मागे यूज करत होतो, आणि त्यातनं R काढू आपण.
कसं काढायचं बघा, एरिया ऑफ शेडेड पोर्शन ऑफ रिजन हा दिलाय त्यांनी, लिहा इथे गिवन मध्ये. आणि मग आपण काय करतो, हा एरिया ऑफ शेडेड पोर्शन कसा आला, एरिया ऑफ सेक्टर, बरोबर आहे, हा एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ सेक्टर कसा आहे हा, या ठिकाणी ओ डॅश PRQ हा एरिया ऑफ सेक्टर O डॅश PRQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल हा OPQ किती आला बेटा, हा एरिया ऑफ शेडेड 114 जो आपण इथं लिहिलाय. आता या ठिकाणी ह्या सेक्टरचा फॉर्म्युला लिहा, एरिया ऑफ सेक्टरचा θ/360 πr², आणि या ठिकाणी ट्रायंगलचा 1/2 r² sin θ, आणि हे आपल्याला आपण काढलेलं आहे 114. या ठिकाणी 114 हे काढलं की परत या ठिकाणी हा कसं करायचा, आपल्याला r² आपल्याला बाहेर काढायचा, याच्यामधला कॉमन काढा r² बाहेर, हा r मधला कॉमन r² बाहेर काढला, ब्रॅकेटमध्ये हा θ/360 हा पायला पाय, मग r बाहेर काढलाय, हा मायनसला मायनस, हा 1/2 आणि हा sin θ, हा 114 ला 114, हा r² हा θ आहे 90 जो त्यांनी दिलाय आपल्याला 90/360 इंटू पाय किती आहे 3.14, हा 1/2 हा मायनस, हा या ठिकाणी 1/2 ला कसं केलं आपण, हा साइन 1 इंटू साइन थिटा किती होतो, साइन थिटा साइन 90 होतो, बरोबर आहे, हा थिटा 90 आहे म्हणजे साइन इंटू 1 साइन आणि थिटा आहे 90, 2 ला 2 इथं लिहिलं, हा 114. r² या ठिकाणी लिहिला आपण, हा 0 कट, हा 0 कट, 9 1 जा 9, 9 6 जा, या ठिकाणी किती येतो बेटा, 9 1 जा 9, 9 चौक 36, हा 4 येतो इथं, हा या ठिकाणी किती आला 3.14 इंटू 1 3.14 आणि हा 4 ला 4 डिनॉमिनेटर, आणि या ठिकाणी हा मायनसला मायनस, साइन 90 ची व्हॅल्यू किती आहे 1 येते, साइन 90 ची व्हॅल्यू 1 येते, आणि हा 2 ला 2 इथे ठेवला, हा जशास तसा. r² आपण काढतोय, r काढायचा आहे, रेडियस काढायचा आहे, हा 3.14 इंटू 2, बघा हा आणि हा गुणाकार केला, आणि हा 4 इंटू 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि हा 4 इंटू 2 8, हा 144, हा या ठिकाणी 314 इंटू 2 628 होतं, -4/8, या ठिकाणी किती येतं मग हे केल्यानंतर, हा 628 - 4 येतं 228 येतं, ठीक आहे. या ठिकाणी 2.28 येतं, याचा आन्सर किती येतं टोटल 2.28 r², याचा आन्सर आणि याला भागल्यानंतर 2.28 आन्सर येतं, आणि r² हे इथला, आणि या ठिकाणी हा नाही, हे बघा हा जो आहे या ठिकाणी हा इथला मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जावा इथे, बरोबर आहे, हा जो 8 आहे हा इकडे 114 गुणिले 8 करा, आणि 6.28 - 4 केलं तर 2.28 म्हणजे 6.28 6.28 मायनस या ठिकाणी 4 जर केला आपण तर आपल्याला 2.28 आन्सर येतं. हे ते इथं 2.28 इंटू r² केलं, आणि हा 8 इकडे गेला 114 इंटू 8, हा r² आपण बाहेर काढला, rच्या बाजूचं इकडं आपण डिनॉमिनेटरला घेतलं, याच्या 114 गुणिले 8 2.28, याचा आन्सर येतं आपल्याला, ह्याचा गुणाकार आणि याला भागल्यानंतर आन्सर येतं r² इज इक्वल टू 400. आपल्याला स्क्वेअर मध्ये नाही, फक्त रेडियस काढायचा आहे, स्क्वेअर बाजूला काढा टेकिंग स्क्वेअर रूट, आणि मग r इज इक्वल टू √400. 400 कुणाचा स्क्वेअर आहे सर्वांना माहिती 20चा आहे, त्याच्यामुळे r इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. याच्यामध्ये r आपण r म्हणजेच हा OP आहे, रेडियस आहे, आणि रेडियस आपण 20 सेंटीमीटर या ठिकाणी काढला. ईच अँड एव्हरी स्टेज तुम्हाला सांगितली आहे. मागे जे आपण 2-3 प्रॉब्लेम सोडवले, साधारणतः आपण 3 प्रॉब्लेम सोडवले, तर त्यावरच डिपेंड आहे, सेम फॉर्म्युला आहे. पहिला प्रॉब्लेम, दुसरा प्रॉब्लेम, तिसरा प्रॉब्लेम सेमच आहे. याच्यामध्ये केवळ हा चौथा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला r काढायचा आहे. शेडेड पोर्शन बघा, सेक्टर लक्षात घ्या, परत बघा मी काय सांगितलोय ते, आणि व्यवस्थित तुम्हाला हे करायचंय. लक्षात आलं इथं, बघून घ्या सर्वांनी, व्यवस्थित बघून घ्या. चला इथपर्यंत आलात सर्वजण. आता नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे 5वा प्रश्न, 5th क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. काय येतो 5वा प्रश्न? 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला जवळपास सेम फॉर्म्युला आहे, काही सुद्धा डिफिकल्टी नाही आहे, सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. काय यूज करायचं आहे बघूयात. अ कॉर्ड PQ, हा PQ सर्वांना माहिती, हा सर्कल असतो, हा PQ कॉर्ड आहे. अ कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15, हा रेडियस आहे PO, हा 15 सेंटीमीटर आहे.
सबस्टँड्स अँड अँगल ऑफ 60 डिग्री. हा जो आहे बेटा पी क्यू, हा पी क्यू कॉर्ड आहे या सर्कल मधला, आणि पी ओ जो आहे रेडियस आहे 15 सेंटीमीटर, आणि हा जो अँगल तयार करतो हा 60 डिग्रीचा करतो, हे दिलंय. विथ सेंटर ऑफ द सर्कल, बरोबर आहे, विथ सेंटर ऑफ द सर्कल, या सेंटर ऑफ सर्कल पासून 60 डिग्रीचा अँगल. फाइंड द एरिया ऑफ मायनर ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट, बरोबर आहे, ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट. फाइंड द एरिया, आपल्याला एरिया काढायचा आहे कुठला, मायनरचा आणि मेजरचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा एरिया काढायचा आहे पी वाय क्यू, हा इथला पूर्ण, आणि हा इथला काढायचा आहे या ठिकाणी मधला एक, म्हणजे हा आणि हा एरिया आपल्याला काढायचा आहे. तर आपण काढूयात. लक्षात घ्या या ठिकाणी ओ इज द सेंटर ऑफ सर्कल आपण म्हणलं, हा ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. पी क्यू इज अ कॉर्ड, हा पी क्यू आपण कॉर्ड म्हणला. त्याच्यानंतर अँगल पी ओ क्यू, हा अँगल पी ओ क्यू किती आहे बेटा, अँगल पी ओ क्यू, हा अँगल पी ओ क्यू, अँगल ओ आहे या ठिकाणी 60 डिग्री, आणि याच्यामध्ये पी ओ जे रेडियस आहे ते आर या ठिकाणी 15 सेंटीमीटर दिलेली आहे. आपल्याला एरिया ऑफ मायनर सेगमेंट पी एक्स क्यू, हा जो पी एक्स क्यू म्हणजे मायनर सेगमेंट कोणता आहे, हा बघा, हा मायनर आहे, हा मायनर आहे. मायनर म्हणजेच लहान असलेला, हा पूर्ण या ठिकाणी पी एक्स क्यू हा मायनर असलेला एरिया आहे. हा एरिया आपल्याला काढायचा आहे. तर त्याला आपण सर्वांना फॉर्म्युला माहिती, कसं करतो रे आपण, हा पूर्ण घेतो आपण ट्रायंगलचा. हा ट्रायंगलचा कसा, ह्या एरिया कसा काढतो आपण, हा सेक्टर बघा, ओ डॅश पी एक्स क्यू मायनस, म्हणजे एरिया ऑफ हा पूर्ण सेक्टर, हा पूर्ण इथला भाग, हा एक या ठिकाणी म्हणूयात आपल्या केकचा पूर्ण असा कट एवढा पूर्ण, हा त्याला सेक्टर म्हणतो आपण. पी डॅश ओ डॅश पी एक्स क्यू मायनस हा ट्रायंगल करा, एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू. मग या ठिकाणी आपण एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू पी ओ क्यू घेतला. याचा फॉर्म्युला ठेवला आपण थिटा आपण 360 पाय आर स्क्वेअर, हा मायनसला मायनस, आणि ट्रायंगलसाठी 1/2 आर स्क्वेअर साइन थिटा. या ठिकाणी थिटा ठेवलं 60 डिग्री, सर्वांना माहिती आहे थिटा 60 डिग्री ठेवलं, जशाच तशा व्हॅल्यू ठेवल्या. आरचा या ठिकाणी 15 स्क्वेअर केला, मायनसला मायनस 1/2, आरच्या जागी 15 स्क्वेअर, साइन थिटाला साइन 60 केलं, व्हॅल्यू ठेवल्या, हे 0 0 कट, या ठिकाणी हे 6 1 जा 6, 6 12 जा 6 4 जा, या ठिकाणी काय येतं, 6 6 36 येतं, 6 येतं इथं, डिनॉमिनेटरला इथं 6 आलं, हा 3.14 इंटू 15चा स्क्वेअर 225, हा मायनसला मायनस 1/2, हा 15चा स्क्वेअर 225, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. आता या ठिकाणी आपण हे काय केलं बेटा, याच्यामध्ये हे 225, इथं पण 225 दिसतंय का, हे बघा इथं आणि या ठिकाणी हे 225 कॉमन काढलं मी इथं, बघा इकडं आणि इकडं कॉमन दिसलं की कॉमन काढलं, एकसारखं दिसलं की कॉमन काढलं. राहतं काय मध्ये, हा 3.14 अपॉन 6, 3.14 अपॉन 6, मायनसला मायनस, हा इथं काय राहतो, हा बाजूला काढल्यानंतर हा काय राहतो, या ठिकाणी बाजूला काढल्यानंतर हा 2 × 2 4 होतो, हा दोन्ही बाजूला निघतात, √3/4 होतो, √3/4. हा काय होतो बघा या ठिकाणी, हा 225 √3 - 14/6, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, याचा गुणाकार 3.14 × 4 आणि 6 × 1.73, आणि हा 6 × 4 24, हा किती येतो 12.56, हा येतो गुणाकार 10.38, हा 24 ला 24. आता या ठिकाणी हा 225 इथं जशाच तसा, इथं ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे इथं गुणाकार आहे, गुणाकार केला, याचा मायनस येतो, हा 1256 आणि 10.38 2.28 येतं, हा 24 जशाच तसा. याच्यामध्ये काय केलं मग, हा वरच्याचा गुणाकार केला, हा 225 गुणिले 2.28 केलं, डिवायडेड बाय 24 केलं, आन्सर आपलं येतं 20.73. हा इथं काही नसतो म्हणजे 1 आहे. गुणाकारामध्ये काय करतो आपण, वरच्याचा गुणाकार आणि खालच्याचा गुणाकार, 225 गुणिले 200 2.28 करा आणि 224 ने डिवाइड करा, आन्सर येतं 20.73 सेंटीमीटर स्क्वेअर. हा जो आला आन्सर बेटा, हा PXQ साठी आला, बरोबर आहे, हा मायनर रिजन साठी आला, एरिया ऑफ सेगमेंट मायनर रिजन. आता तुम्हाला सर्वांना माहिती, एरिया ऑफ सेगमेंट आपल्याला मेजर काढायचा आहे, मेजर कसा काढतो आपण, हा टोटल बघा, हा टोटल सर्कल आहे, टोटल सर्कलचा एरिया म्हणजे काय असतो, एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर.
टोटल सर्कलचा एरिया, ह्या टोटल सर्कलमधून आपण चुटुकला मायनर बाजूला काढला तर रिमेनिंग मोठा राहतो. आपला टोटल सर्कल आहे त्यातला चुटुकला मायनर बाजूला काढला, हा टोटल सर्कल आहे, हा चुटुकला मायनर बाजूला काढला आपण, ह्या मधला एरिया राहतो पूर्ण सगळा. म्हणून एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल या ठिकाणी म्हणा एरिया ऑफ सर्कल आणि मायनस या ठिकाणी काय म्हणू एरिया ऑफ मायनर, एरिया ऑफ मायनर सेगमेंट, एरिया ऑफ मायनर सेगमेंट हे बरोबर आहे. या ठिकाणी एरिया ऑफ सर्कलचं सूत्र पाय आर स्क्वेअर आणि एरिया ऑफ मायनर सेगमेंट या ठिकाणी दिलाय त्यांनी 20.73. हा पाय लिहा 3.14, आर लिहा 15चा स्क्वेअर, याचा आणि हा 15चा स्क्वेअर 225, हा 3.14 त्याचं मल्टिप्लिकेशन आणि हा एरिया ऑफ मायनर मायनस करा त्याच्यातून. आन्सर येतं 686.07 सेंटीमीटर स्क्वेअर. हा स्क्वेअर मध्ये आपण एरिया ऑफ मेजर काढला. हा टोटल सर्कल आहे ना बेटा, हा टोटल सर्कल आहे. आपल्याला मेजर म्हणजे वरचा आहे, हा मायनर छोटा आहे. हा मायनर काढला की आपल्याला वरचा मिळतो, पण आधी सर्कलचा एरिया काढणं पण इथं पाय आर स्क्वेअरनं गरजेचं आहे. हे सिम्पली आपण ऍप्लिकेशन ओरिएंटेड एक्सरसाइज बघितलेली आहे. सेम फॉर्म्युला आहे, सेम फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेक्टरचा हा लक्षात ठेवा θ/360 आणि हा 1/2 आर स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी PQR साठी. म्हणजे तुम्हाला काही झालं तरी हे बारकं काढायचं असेल तर तुम्हाला हा O'(PXQ) साठी हा फॉर्म्युला वापरावा लागेल. ह्या सेक्टरसाठी, ह्या पूर्ण चॉकलेटच्या भाग म्हणजे काय म्हणू केकच्या एवढ्या भागासाठी हा फॉर्म्युला वापरावा लागेल θ/360 पाय आर स्क्वेअर. आणि हा POQ बरोबर आहे. हा POQ म्हणजे कसा, हा POQ म्हणजे हा मधला असा ट्रायंगल, म्हणजे हा पूर्ण भागापैकी ट्रायंगल वजा केल्यानंतर हा मधला मायनर येतो का नाही एवढा चिटुकला शेडेड पोर्शन, आणि म्हणून त्या ट्रायंगलसाठी हा फॉर्म्युला 1/2 आर स्क्वेअर साइन थिटा तुम्हाला वापरावा लागेल. हे लक्षात असू द्या. प्रॅक्टिस सेट इम्पॉर्टंट आहे, शेवटची प्रॅक्टिस सेट आहे. हे प्रॅक्टिस सेट आपली झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. छानपैकी भाग आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे सगळे. घाबरायची अजिबात आवश्यकता नाही. एनी टाइम तुम्हाला कधीही अडचण आली तर मी तुमच्या सोबत आहे. छानपैकी अभ्यास करून घ्या. काय अडचण असेल तर मला सांगा. 4-5च प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, डिफिकल्टी अजिबात नाहीये. आता आपण प्रॉब्लेम सेट बघूया, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट कंटिन्यू करूयात. थँक्यू सो मच.